गौतमी पाटीलवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंद्रकांत पाटलांनी डीसीपींना फोन केला होता आणि यावरून जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधलेला आहे। जेलमध्ये टाकायला गौतमीनं कुठला मोठा गुन्हा केला असा सवाल आव्हाडांनी केलाय। तर भाजप नेते पातळी सोडून बोलत आहेत असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर न्याय देण्याची चंद्रकांत पाटलांची भावना होती असं सदाभाऊ खोत यांचं म्हणणं आहे। त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही। खून झाले, फायरिंग झाले, घरात जाऊन दरोडे झाले, त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही। गौतमी पाटीलला अरेस्ट करा। काय मर्दमुखी हो, त्यातल्या मर्दाच्या औलादी आहेत या। ज्या पक्षाकडून मला कधीच अपेक्षा नव्हती की एवढी पातळी सोडतील, तर त्याच सुसंस्कृत भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांच्याकडून जी भाष्य येत आहे ही आश्चर्यजनक आहे। हे जे वाचाळ वीर आहेत हे कुणाचे आहेत? ते दुर्दैव आहे। मी जड अंतकरणातून म्हणते की भारतीय जनता पक्षाकडून ही मला अपेक्षा नव्हती। त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे अशी भावना दादांची होती। परंतु राजकारणाच्या पटलावरती ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या त्याचा अर्थ सरळ आहे, या प्रस्थापितांना विस्थापित माणसे राजकारणामध्ये